माझ्यासोबत कराड वार्तामध्ये शिवाजी पवार तात्या आहेत. तर त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे आणि प्रभाग क्रमांक 14 ब मधून ते भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. मी त्यांच्याशी बातचीत करतोय. नमस्कार, आपलं कराड वार्तामध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आपण भाजपच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे? कराड नगर परिषदेची निवडणूक एकतर 9 वर्षानंतर लागत आहे. 26 डिसेंबर 2021 साली आमची मुदत संपली. त्याच्यानंतर 4 वर्ष प्रशासकाचा काळ गेला. 4 वर्ष प्रशासकाचा काळ जात असताना 4 वर्षामध्ये तरी आम्ही विविध विकास कामे या प्रभागामध्ये राबवण्याचे काम केले. राबवण्याचे काम करत असताना आम्ही कोट्यवधी रुपयाची कामं आणली. आम्ही या वॉर्डमध्ये 2016 ते 2021 मध्ये प्रतिनिधित्व करत होतो. 2021 ते 2025 हा साधारण 4 वर्षाचा 47 महिन्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे. 47 महिन्यामध्ये आम्ही तरी पण वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही भरपूर विकास कामं आणलेली आहेत. आत्ताच बैलबाजार रस्त्यासाठी आदरणीय या विभागाचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी 1,57,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. चांगल्या पद्धतीचा हा रस्ता होईल. तो रस्ता पूर्वी एकदा झाला होता, पण हायवेची वाहतूक पूर्ण हायवेचं काम चालू असल्यामुळे ह्या रस्त्यावर आली, त्यामुळे हा रस्ता खराब झाला. हा वाहतुकीचा रस्ता आहे, त्यामुळे खराब झाला. त्यामुळं आणि प्रशासकाच्या काळामध्ये हा रस्ता खराब झालेला आहे. हा काही नगरसेवक पदाच्या काळामध्ये हा रस्ता खराब कधीच झाला नव्हता. आमच्या काळामध्ये हा रस्ता चांगलाच होता आणि आम्ही पुन्हा तो केला होता. त्यामुळं आणि असे विविध कामं आहेत की जे आम्ही आमच्या पुस्तकाच्या माध्यमातून, आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत की आम्ही काय कामं केलेले आहेत. आम्ही विविध विकास कामं या प्रभागामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतोय. लोकांच्या सतत संपर्कामध्ये असतो. लोकांच्या संपर्कातून आम्ही अनेक वैयक्तिक आणि नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक कामं या विभागातील लोकांची करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कराड दक्षिणचे विद्वान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचं कुशल नेतृत्व आणि आपण समाजासाठी पाठपुरावा करता याची दखल घेऊन भाजपनं आपल्याला उमेदवारी दिली आहे. काय संकल्पना आपली आहे या 14 प्रभाग क्रमांकासाठी? प्रभाग नंबर 14 हा कराड शहरातील वाढीव भाग प्लस जुनं शहर असा दोन्ही टप्प्यातला मतदारसंघ आहे. म्हणजे जुनं जे शहर होतं आणि 2011 साली कराड शहराचं विस्तारीकरण झाल्यानंतर त्यामधला काही भाग हा प्रभागामध्ये आलेला आहे. त्यामुळे त्या भागाचा विकास करत असताना खूप जुन्यापासून किंवा पहिल्यापासून आम्हाला त्यांची सगळी कामं करावी लागली. तरी पण कराड शहरामध्ये हा मलकापूर शहरालगतचा असलेला व गोळेश्वर शहरालगतचा असलेला हा प्रभाग आहे. तरी पण आम्ही पूर्णपणे ताकदीनं या विभागामध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे. इथून पुढेही आम्ही काम करू आणि सगळ्यात स्मार्ट आणि स्वच्छ वार्ड आम्ही कराडमध्ये देऊ, एवढीच या माध्यमातून मी सांगू शकतो. एक महत्वाचा प्रश्न होता, काय संकल्पना आहे तुम्ही निवडून आल्यानंतर या वार्डात करण्याची? या वार्डामध्ये कोणतंही विकास काम आम्ही पुढील 5 वर्षामध्ये ठेवणार नाही. कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यामुळं आणि आमचे आमदार, विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले हे युवा तरुण तडफदार आमदार आहेत. त्यामुळे निधींचा पाऊस त्या या विभागामध्ये, या मतदारसंघामध्ये व आमच्या प्रभागात पाडतील आणि आम्ही पाठपुरावा घेऊन प्रचंड प्रमाणात करोडो रुपये या प्रभागामध्ये आणू आणि जनतेसमोर आमचा विकास या प्रभागामध्ये निश्चित दाखवू. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल सभा झालेली आहे. त्यांनी असं कराड शहरवासियांना आवाहन केले की तुम्ही कमळला साथ करा. कमळ फुलवा शहरामध्ये 5 वर्ष आम्ही तुमची पाहिजे तशी सेवा करू, तुम्हाला निधी देऊ. हा प्रभाग अव्वल दर्जाचा होण्यासाठी, प्रभागाकडे लक्ष केंद्रित होण्यासाठी काय अशी नवीन संकल्पना तुमच्या मनात आहे? आता आदरणीय या राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू आमदार म्हटलं तर डॉक्टर अतुलबाबांचं नाव अख्ख्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. आणि या डॉक्टर अतुलबाबांच्या माध्यमातून आमच्या विभागामध्ये 2 झोपडपट्टी आहेत. एक मार्केट यार्ड 418 सर्वे नंबर मधील झोपडपट्टीची साधारण 45 ते 50 कुटुंब त्या ठिकाणी 60 ते 70 वर्षापासून राहतात. आणि सर्वे नंबर 601 मधील जी वडर वस्तीची झोपडपट्टी आहे, जी शासकीय जागेत आहे, याचे पुनर्वसन आम्ही निश्चित करू. आणि काल आदरणीय बाबांनी आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होईल या संदर्भात आमच्या विभागातही त्यांनी विषय घेतलेला आहे. दोन्ही विषय ज्यावेळेला आदरणीय बाबा आमच्या प्रभागामध्ये आले त्यावेळी दोन्ही ठिकाणी स्वतः प्रत्येक घरात जाऊन या विभागामध्ये ज्या 2 झोपडपट्ट्या वजा वस्त्या आहेत त्या विभागामध्ये जाऊन आलेत व त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या प्रथम ज्या सुविधा आहेत, पाणी असेल, लाईट असेल, स्वच्छता असेल,
स्वच्छतागृह असेल, ही यात कोणतीही कसर होणार नाही. ते आम्ही सर्व आत्ता देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना चांगली आणि पक्की घरं शासनाच्या माध्यमातून देऊ. असा एक महत्वाचा प्रश्न विचारतो की काही झोपडपट्ट्याच्या ठिकाणी गटारांची व्यवस्था नाहीये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि सार्वजनिक शौचालय त्याची दुरावस्था झाली आहे. त्याच्या संदर्भात या प्रभागामधला विषय हा आहे. याच्या संदर्भात काय आपली उपाययोजना असणार आहे? 100% तुमचा प्रश्न बरोबर आहे. 418 सर्वे नंबर मध्ये जी 1 नंबर गेटच्या समोरील झोपडपट्टी आहे ही खाजगी जागेमध्ये आहे. त्याचा कोर्ट मॅटर चाललेला आहे. 2 व्यक्तीमध्ये जागेच्या वादावरनं कोर्ट मॅटर चालल्यामुळे तिथं कोणतंही विकास काम नगर परिषद असो, आमदार फंड असो किंवा इतर कोणत्याही फंडातून ते काम करता येत नाही. ते काम करण्याचा जर आपण प्रयत्न केला किंवा याच्या आधीच्या नगरसेवकांनी प्रयत्न केला असेल नसेल मला माहित नाही, पण आम्हीही प्रयत्न केला होता. तर त्यामध्ये प्रयत्न केल्यानंतर जे मूळ जागा मालक दोन्ही ज्यांचा वाद चालू आहे ते दोन्हीही कोर्टाच्या नोटिसा घेऊन आम्हाला दाखवत आहेत आणि त्यामुळे नगर परिषद असू दे किंवा इतर कोणत्याही फंडातून हे काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर डॉक्टर अतुल बाबा ज्यावेळेला परवा ह्या वस्त्यामध्ये गेले त्यावेळी त्यांनी मार्ग काढण्याच्या आणि पिण्याचा प्रश्न जो पाण्याचा आहे तो जर या विषयावर मग जर कोर्टाचा निकाल लागला आणि ही झोपडपट्टी हल्ली तर ते पाण्याचं कनेक्शन कट व्हावं आणि इतर सुविधा त्यांच्या बंद करण्यात याव्या अशा विषयावर सन्माननीय कराडचे CO यांना फोन करून तात्काळ आदेश दिलेले आहेत की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल, गटर असेल, रस्ते असेल, हे जर या विषयावर त्यांनी द्यावेत. जर ते उद्या कोर्ट मॅटरमध्ये त्यांना काय झालं तर ते आपण त्याच्यानंतर कायद्यातनं ज्या काही गोष्टी करायच्या आणि करायच्या नाहीत ह्या गोष्टी ठरवल्या जातील. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित त्या लोकांच्या पक्क्या घराची सोय आणि ज्या गरजा असतील प्रथमदर्शनी पाणी, स्ट्रीट लाईट, रोड, गटर या नक्की करू एवढेच मी आश्वासन आपल्या माध्यमातून देतो. मतदारांना साहेब काय आवाहन करणार आहे? मतदारांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की 2016 ते 2021च्या माध्यमातून तुम्ही मला या विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. या संधीचं मी सोनं करण्याचा 100% प्रयत्न केला. काय विभागामध्ये कामं झाली नसतील, 80% विभागामध्ये काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एकतर आम्ही विरोधी पार्टीत होतो, पण तत्कालीन काही नेते मंडळींच्या निधीमुळे आम्हाला या विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता आलं आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांच्या मध्ये काम केलेलं आहे. या विभागामध्ये ज्यावेळी आम्ही निवडून आलो त्यावेळी बरेचसेच रस्ते कच्चे होते, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त प्रभागामध्ये रस्ते कच्चे होते. ज्यावेळेला आमचा 2021 साली कार्यकाल संपला त्यावेळेला कोणताही रस्ता कोणतंही गटर या विभागामधलं राहिलं नव्हतं. कारण आम्ही सतत पाठपुरावा घेऊन नगराध्यक्ष, तत्कालीन नगराध्यक्ष असू दे, तत्कालीन सत्ताधारी पार्टी असू दे, त्यांच्याकडे जाऊन सतत पाठपुरावा घेऊन आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या वेळेला तर भारतीय जनता पार्टीचं सगळीकडे सरकार आहेत, आमदार विद्यमान भारतीय जनता पार्टीचे. त्यामुळं मतदारांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर आम्हाला या विभागातून चांगल्या मताधिक्यानं जर निवडून दिलं आणि द्यावं अशी आमची विनंती आहे. आम्ही विकास हा काय असतो, कराड शहरामध्ये 15 वॉर्ड जे आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त विकास आम्ही वॉर्ड नंबर 14 मध्ये आणू आणि लोकांना समाधानी करू, नागरिकांना समाधानी करू एवढंच मी आश्वासन देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.